कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। रविवारी रात्री शिवसेनेकडून टोल नाके जाळून या प्रश्नाची अधिक तीव्रता दाखवून दिली, तर दुसऱ्या बाजूला रात्री शिवसेनेने असं का केलं असा सवाल उपस्थित होतोय। आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे शिवसेनेने हे आक्रमक आंदोलन केल्याचं बोललं जातंय। IRB कंपनीच्या माध्यमातून 220 कोटींचा रस्ते विकास प्रकल्प कोल्हापूर शहरात राबवण्यात आला, परंतु रस्त्याच्या सुमार दर्जामुळे शहरवासियांनी सुरुवातीपासूनच टोलला विरोध केला। शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी देखील टोलला विरोध केलाय। टोल विरोधकांनी टोल नाक्यांवर हल्ले केले होते, ते जाळलेही होते, पण कोणी जबाबदारी स्वीकारली नव्हती। मात्र रविवारी टोल नाका जाळल्याच्या घटनेची जबाबदारी शिवसेनेनं स्वीकारली। तर महापालिकेला नोटीस देण्यापर्यंत IRBची मजल पोचलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी, राज्य शासनाने ही जबाबदारी उचलावी म्हणून मी स्वतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर विशेष उपक्रमाचे सार्वजनिक बांधकामचे मंत्री जयदत्त क्षीरसागर, सर्वच संबंधित सचिव या सर्व यंत्रणांना मी निवेदन दिलं होतं आणि 8 दिवसात या संदर्भात काही कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी केली होती। याची सर्व शिवसैनिकांना माहिती होती। या सर्व मागणीचा या ठिकाणी विचार होत नाही, जनतेचा भावनेचा अनादर होतोय। अशा प्रकारचं ज्यावेळी शिवसैनिकांची भावना झाली त्यावेळी काल शिवसैनिकांची रिॲक्शन होती। काल रात्री टोल पूर्णतः उद्ध्वस्त करून जाळण्यात आले, याची जबाबदारी शिवसेना स्वीकारत आहे। राज ठाकरे कोल्हापुरात येण्याच्या 1 दिवस आधीच शिवसेनेनं आपल्या स्टाईलनं आंदोलन केलं। अशात राज यांची पहिलीच जाहीर सभा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मतदारसंघात होती, पण या दौऱ्याचा आणि आंदोलनाचा संबंध नसल्याचं क्षीरसागर सांगतात। नाही, दौरा कोणाचा कोल्हापूर शहरात आहे त्यामुळे हा प्रकार असा काही विषय नाही। मी आपल्याला लेखी निवेदन जे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना ते देखील देऊ शकतो। मी 8 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन 8 दिवसाची मुदत दिली होती, त्यांनी त्या मुदतीत केलं नाही, त्यामुळे कालची रिॲक्शन होती। आणि दुसरं, शिवसेना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय सक्षम आहे, स्ट्रॉंग आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कोल्हापुरात टोलला सर्वांचाच विरोध आहे, सर्वपक्षीय आंदोलनही झालं, पण शिवसेना त्या आंदोलनात कधीही सहभागी झाली नाही। अशात आता टोल नाका जाळण्याचा प्रकार असो किंवा टोल विरोधी तीव्र आंदोलन असो, शिवसेना अचानक आक्रमक का झाली हा प्रश्न विचारला जातोय। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, कोल्हापूर।